इयत्ता 6वी विषय मराठी. कविता क्रमांक 4. आम्ही महाराष्ट्र कन्या. द्वितीय भाषा इंग्रजी माध्यम. कवयित्री पद्मा गोळे. प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, नाटककार आकाशवेडी, श्रावणमेघ, निहार, स्वप्नजा हे कविता संग्रह. स्वप्न व रायगडावरील एक रात्र या नाटिका. वाळवंटातील वाट ही कादंबरी प्रसिद्ध. ही कविता आकाशवेडी या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. स्वर्गाहुनी श्रेष्ठ वाटणाऱ्या मातृभूमीचे, मातृभाषा मराठी विषयीचे जाज्वल्य प्रेम मुलांच्या मनात निर्माण व्हावे असे या कवितेतील वर्णन आहे. भक्तीची पहाट जागवणाऱ्या संत मुक्ताबाई, संत जनाबाई, स्वातंत्र्य शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई या महाराष्ट्र कन्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविषयीचा अभिमानही या कवितेतून सहजपणे व्यक्त झाला आहे. आता कविता आपण चालीत म्हणूया. आम्ही महाराष्ट्र कन्या माय मराठी आमुची, स्वर्गाहुनी आम्हाला माया मराठी भूमीची. काळा सह्याद्रीच्या कडा कळसुबाईचे शिखर, कृष्णा भीमा गोदे संगे आहे आमुचे माहेर. मुक्ता जना जागविती भोळ्या भक्तीने पाटे, जिजा लक्ष्मी शिकविती आम्हा स्वातंत्र्याची गीते. म्हणा कळ्या या जाईच्या परिमाय भूमीसाठी, करू हाताची ही ढाल बाळ बांधून या पाठी. अवघ्या भारताची सेवा बाणा आमुचा मराठी, प्राणतळ हातावरी सर्वांसाठी देशासाठी. आम्ही महाराष्ट्र कन्या माय मराठी आमुची, स्वर्गाहुनी आम्हाला माया मराठी भूमीची. आता आपण कवितेचा भावार्थ बघूया. कवितेचं गायन आपण केल्यानंतर या कवितेतून आपल्याला समजते की भारताची संस्कृतीची परंपरा ती आपल्याला समजते. आम्ही महाराष्ट्र कन्या माय मराठी आमची, स्वर्गाहुनी आम्हाला माया मराठी भूमीची. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या सगळ्या लढवय्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत की जिजामाता, मुक्ताबाई, संत जनाबाई, राणी लक्ष्मीबाई, ह्या सगळ्यांचं जर आपण इतिहास जर बघितला तर प्रत्येकीने आपल्या देशासाठी प्राणांचं बलिदान देण्याची तयारी दाखवलेली आहे. देशप्रेम त्यांच्या वागण्यातून दिसतं, त्यांच्या शिकवणीतून दिसतं. स्वर्गाहून सुद्धा आम्हाला माया मराठी भूमीची, म्हणजे ही भूमी स्वर्गापेक्षा जास्त प्रेमळ वाटते, तिथे माया मिळते असं त्यांच्या म्हणण्यातून येतं. काळ्या सह्याद्रीचा कडा कळसुबाईचे शिखर, कृष्णा भीमा गोदा संगे आमचे माहेर. की आपल्या सह्याद्री पर्वतांच्या रांगा आपल्या भारत मातेला, भारतभूला लाभलेल्या आहेत. कळसुबाईचं शिखर, सर्वात उंच शिखर हे आपल्या भारतभूमीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. शिवाय कृष्णा भीमा गोदा, गोदा म्हणजे गोदावरी नदी, ह्या सगळ्या नद्या आपल्या महाराष्ट्रामधून वाहतात. आणि हे सगळं असल्यामुळे हे महाराष्ट्र हे आमचं माहेर आहे, हे सगळं आमचं माहेर आहे, ही भावना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असते. मुक्ता जना जागविती भोळ्या भक्तीने पहाटे, जिजा लक्ष्मी शिकविती आम्हा स्वातंत्र्याची गीते. म्हणजे ह्या सगळ्या ज्या संत स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, त्या संत स्त्रिया पहाटेचे जे काही अभंग म्हणतात, भूपाळी म्हणतात, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक प्रकारची शिकवणच मिळते. कोणती शिकवण मिळते? की आपल्या देशाचं प्रेम भोळ्या भक्तीने आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि भोळ्या भक्तीने प्रेम करत असताना समाज प्रबोधनसुद्धा त्याच्यातून केलं पाहिजे. मग हे सगळं समाज प्रबोधन करण्याचं कार्य जे आहे ते मुक्ता जना, जिजा, लक्ष्मीबाई ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेले. आणि हे करत असताना त्यांनी स्वातंत्र्याची गीतं गायली आणि स्वातंत्र्याच्या गीतांमधून आपल्याला देशप्रेमाची शिकवण त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणा कळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी, करू हातांची ही ढाल बाळ बांधून या पाठी. म्हणा कळ्या या जाईच्या म्हणजेच काय की ह्या ज्या स्त्रिया आहेत
त्यांचं रूप जरी कोमल असेल किंवा सुंदर असतील, शरीरयष्टीने जरी त्या बारीक असतील, पाहताना आपल्याला त्या नाजूक वाटतात, पण जेव्हा लढण्याची वेळ जेव्हा त्या ठिकाणी येते, तर लढण्याची वेळ असताना त्या ठिकाणी त्या हाताची सुद्धा ढाल करून स्वतःच्या प्राणांचं बलिदान देण्याची तयारी दाखवून आपलं छोटं मूल पाठीशी बांधून लढण्याची तयारी दाखवण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून बाळ बांधून या पाठी, हे सगळं वर्णन त्याच्यामधून आपल्याला दिसतं. अवघ्या भारताची सेवा बाणा आमुचा मराठी, प्राण तळहातावरी सर्वांसाठी देशासाठी. अवघ्या म्हणजे संपूर्ण भारताची सेवा अखंडपणे करण्यासाठी जो मराठी बाणा लागतो, स्वभाव लागतो, तर तो स्वभाव सगळ्या आपल्या मराठी माणसांमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि हा मराठी माणूस जेव्हा लढण्याची वेळ जेव्हा येते, त्या ठिकाणी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवतो. प्राण तळहातावरी सर्वांसाठी देशासाठी, की भारताची देशाची सेवा करण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं जरी लागले तरी ते तयारी त्यांची त्या ठिकाणी असते. मग याच्यामध्ये सगळ्या स्त्रिया समाविष्ट असतात, पुरुष लोक समाविष्ट असतात, तरुण मंडळी समाविष्ट असते, वयस्कर वृद्ध व्यक्ती जे असतात ते सुद्धा आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. म्हणजे एकूणच जर आपण कवितेचा सगळा पूर्ण सारांश जर बघितला, तर प्रत्येकाविषयी वाटणारा महाराष्ट्राबद्दलचा अभिमान या कवितेतून सहजपणे कवयित्रीने व्यक्त केलेला आहे. शब्दार्थ: माया ममता जागृती करणे, अवघ्या संपूर्ण, बाणा माणसाचा मूळ स्वभाव, हाताची ढाल करणे, शस्त्र न घेता लढणे, प्राण तळहातावर घेणे, प्राणाची पर्वा न करता लढणे. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, आकृतीबंध पूर्ण करा. पहाट भक्तिमय करणाऱ्या मुक्ता जना. आ. स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या जिजा लक्ष्मी. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? कवितेत आलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री आहे. कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? कवितेत कळसूबाई शिखराचे नाव आलेले आहे. ई. कवितेत कोणत्या नद्यांची नावे आलेली आहेत? कवितेत कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांची नावे आलेली आहेत. प्रश्न तिसरा, कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अवघ्या भारताची सेवा बाणा आमुचा मराठी, प्राण तळहातावरी सर्वांसाठी देशांसाठी. अवघ्या म्हणजे संपूर्ण भारताची सेवा करत असताना स्वतःच्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले तरी चालेल, प्राणांची पर्वा न करता आम्ही देशासाठी लढू, हा आमचा मराठी बाणा आहे. बाणा म्हणजे आमचा स्वभाव. सर्वांसाठी आणि देशासाठी आम्ही लढू, असा या कवितेच्या ओळीचा अर्थ आहे. प्रश्न चौथा अ. खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमाची आठवण करून देतात? करू हातांची ही ढाल बाळ बांधून या पाठी, झाशीची राणी आणि जिजाबाई. आ. आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आला आहे? आपणाला अभिमान वाटेल अशा मुक्ता, जना, जिजा आणि लक्ष्मीबाई या व्यक्तींचा आणि कळसूबाई शिखर, सह्याद्रीचा कडा, कृष्णा, भीमा, गोदा म्हणजे गोदावरी या नद्यांचा समावेश या कवितेत आलेला आहे. प्रश्न पाचवा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते, स्वर्गाहुनी आम्हाला माया मराठी भूमीची. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, खालील शब्दांचा आकारविल्हे म्हणजे वर्णमालेनुसार क्रम लावा. कन्या, माय, पहाट, भूमी, हात. आकारविल्हेनुसार क्रम: कन्या, पहाट, भूमी, माय, हात. प्रश्न दुसरा, खाली दिलेले शब्द वाचा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यामध्ये शब्दांचे वर्गीकरण करून वहीत लिहा. मुलगा, पुस्तक, शाळा, पक्षी, मुलगी, शिक्षक, गाय, चेंडू, कुत्रा, मित्र, वाघ, शिक्षिका, वाघीण, बैल, बाळ, घर, फुगा, खुर्ची, पिशवी, विमान, गाव, मोर.
आता आपण वर्गीकरण वाचू. स्त्रीलिंग: शाळा, मुलगी, गाय, शिक्षिका, वाघीण, खुर्ची, पिशवी. पुल्लिंग: मुलगा, शिक्षक, चेंडू, कुत्रा, मित्र, वाघ, बैल, फुगा, मोर, पक्षी. नपुंसकलिंग: पुस्तक, बाळ, घर, विमान, गाव.